नमस्कार. मी सतीश कुलकर्णी. गुरुचरित्र ग्रंथात एका ठिकाणी फार सुंदर दत्त महाराजांनी सांगितलंय, आम्ही असतो याच ग्रामी, नित्य स्नान अमरजा संगमी, वसो माध्यानी मठाधामी गुप्त रूपे. आम्ही गाणगापूर गावातच असतो. नित्य स्नान आम्ही भीमा अमरजा संगमावर करतो गाणगापूर क्षेत्रात. दुपारच्या वेळेस भिक्षा मागायसाठी जेव्हा आम्ही गाणगापूर गावात येतो तर त्यावेळी त्या मठामध्ये माझा गुप्त रूपाने वास असतो आणि इतर वेळी कायमस्वरूपी ज्या निर्गुण पादुका आहेत त्यामध्ये आमचा वास आहे, असं गुरुचरित्र ग्रंथात वारंवार सांगितलेलं आहे. आणि महाराजांनी पुढे सांगितलंय, सकल मनोरथ प्राप्त होती त्वरित, संदेह मनी न धरावा, ही मात आमची सत्य जाणा. जे जे भक्तांच्या इच्छा आहेत त्या आम्ही योग्य वेळी पूर्ण करतो. मनात कुठलीही शंका आणू नका. भक्ती करताना संशय आणि संशय अजिबात नसावा, मात्र श्रद्धा ही असायलाच पाहिजे. त्याचबरोबर आणखी एका ठिकाणी महाराजांनी सांगितलंय, दृढ भक्ती असे जयापाशी, सर्व साध्य होय त्यासी. ज्याच्याकडं दृढ भक्ती आहे, ज्याच्याजवळ, तो सर्व साध्य करू शकतो. मनाची अस्थिरता असेल तर देव कृपा करत नाही. सांगायचा उद्देश एवढाच की हल्ली बरीच लोक एकदा घराबाहेर पडली की 8-9 दिवसामध्ये गाणगापूर, अक्कलकोट, कुरवपूर, कडगंजी, कुमशी, पिठापूर ह्याच्या व्यतिरिक्त पुन्हा अनेक दत्तस्थानं करतात. आणि आम्ही परिक्रमा केली हा मोठेपणा इतरांना सांगतात. तुम्ही का करत नाही, फक्त तुम्ही कुरवपूर पिठापूर करू नका, असं करा. परंतु या दत्त परिक्रमाला किंवा जे दत्तस्थानं 7 दिवसामध्ये नुसती उरकाउरकी करतात त्याला दत्त महाराजांचा आशीर्वाद प्राप्त होणार नाही. का स्वतः दत्त महाराजांनी सांगितलं की माझ्यावर दृढ भक्ती ठेवा, तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील. लोकांना एक तर देवासाठी वेळ द्यायचा नाही, मात्र देवाकडून फार मोठ्या अपेक्षा त्यांच्या झालेल्या आहेत. फार मोठ्या अपेक्षा ते धरून असतात, पण देव त्याच्याकडे दुर्लक्ष करतो. मी भक्तांना यापूर्वीसुद्धा बऱ्याच वेळा सांगितलं आहे आणि ज्यावेळी मला वाटेल त्यावेळी मी भक्तांना सांगणारच की अशी धावपळ करून देव पावणार नाही. एका तीर्थक्षेत्री जावा, नाहीतर तुम्हाला हल्ली काय काम असतं, घरात व्हॉट्सअप खेळतात, एकतर पैसे आहेत ते बँकेत राहतात, कंजूसपणा करतात. काहीही लोक देवासाठी करत नाही, स्वतःसाठी करत नाहीत. अनावश्यक खर्च मात्र करतात आणि फक्त भक्तीचा टेंबा फिरवतात. कुरवपूरला जावा, 3 दिवस राहा, तिथला आनंद घ्या. थोडा त्रास होईल पण तो आनंदही महत्त्वाचा असतो, तो त्रासही अनुभवायचा असतो. गाणगापूरला जा, तिथे 4 दिवस राहायला पाहिजे. पिठापूरला गेला इतक्या लांब, एक आठवडा काढायला काही हरकत नाही, काही लाखो रुपये खर्च येत नाही. कारण नसताना जर डॉक्टरकडे गेलो किंवा काही कारण असताना जर डॉक्टरकडे गेलो तर कारण नसताना 8 दिवस 10 दिवस तिथं आपल्याला ॲडमिट होऊन राहावं लागतं. त्यापेक्षा देवाच्या दारात राहायला काहीच अवघड नाही. अक्कलकोटला आता राहायची भरपूर सोय आहे, तिथेही लोक राहत नाहीत. लोक देवस्थानी तीर्थक्षेत्री राहतच नाहीत आणि मात्र अपेक्षा देवाकडून एवढी प्रचंड की आमचं हे कर, आमचं ते कर, आम्ही दत्त परिक्रमा करतो, आम्ही दत्त यात्रा करतो आहे, आमच्यावर कृपा कर. पण ही फक्त मनाचा हा आभास आहे. अशामुळं काहीही घडणार नाही. तुम्ही फक्त दृढभक्ती ठेवा आणि एका देवाच्या दारामध्ये थोडं वास्तव्य करा, उपासना करा, तिथला आनंद घ्या. कारण आनंदासाठी तर ही तीर्थक्षेत्राची उत्पत्ती झालेली आहे. नाहीतर लोक घरात करतातच. घरातलं वातावरण वेगळं असतं, देवाच्या दारातलं वातावरण वेगळं असतं आणि देवाच्या दारात गेल्यानंतर तिथला आनंद हा आपण आपला निर्माण करायचा आणि आनंद वाढवायचा असतो. परंतु फक्त भक्त येतात जातात, करत तर काहीच नाही. आणि त्यामुळं दिवसेंदिवस तीर्थक्षेत्री गर्दी तर वाढत चाललेली आहे, परंतु ज्या प्रमाणात ज्या प्रकारे त्यांच्या अपेक्षा आहेत परमेश्वराकडून त्या पूर्ण होत नाही आणि होणार पण नाहीत. कारण भक्तीचा मार्ग एवढा चित्रविचित्र झाला आहे की सांगणारं कोण नाही, ऐकणारं कोण नाही.
गणपतीच्या 10 दिवसामध्ये सुद्धा आपण पाहिलं, घरात गणपती दर्शनाला जायचं हे मोठेपणा. आम्ही इथं गेलो तिथं गेलो, हातातले पैसे त्यात टाकायचे आणि काहीही न होता पुन्हा वापस घरी यायचं. घरचा गणपती वाटच पाहत असतो, तो म्हणतो हा टिंब आहे, ह्याच्यावर कृपा न करणंच बरं, हा मला सोडून जातो. आज अशी अवस्था आहे, तर पुढं ह्याचं जर चांगलं होत गेलं किंवा हा जर पैशाने किंवा अहंकाराने किंवा अगदी ज्ञानाने जर मोठा झाला तर हा मलासुद्धा विचारणार नाही. त्यापेक्षा ह्याच्या घरातनं थांबलेलं बरं. गुरुचरित्र ग्रंथ जेव्हा जेव्हा आता हळूहळू वाचायला सुरुवात करतो आहे तेव्हा एक एक ओवी अभ्यासली किंवा त्याचा विचार केला तर फार मोठा आहे. हे आता मी ज्या 2 ओव्या सांगितल्या दृढ भक्तीच्या, तर स्वामी भक्तांनी आपल्या आवडत्या दैवतावर दृढ भक्ती ठेवा, त्या तीर्थक्षेत्री जावा, थोडा त्रास होणार, थोडा खर्च होईल किरकोळ स्वरूपात, पण तिथल्या वास्तव्यात राहा. तिथले व्ह्यूज आपण घ्यायचे असतात. उगीच जायचं, महाप्रसाद घ्यायचा, नारळ हार पेढे देवाला अर्पण करायचे, प्रवास करायचा, पुन्हा घरी यायचा, काही उपयोग नाही. आणि या ज्या दत्त परिक्रमेमध्ये जे बरेच भाविक सहभागी असतात त्यांचं वय झालेलं असतं, दगदग सहन होत नाही, त्रास होतो. आणि परत घरी आल्यानंतर जर कुटुंबातल्या लोकांना त्रास झाला तर ते देवाला नाव ठेवतात आणि आपला उणेपणा लपवण्यासाठी जो जातो तो सुद्धा देवाला परत नावं ठेवतो की आम्ही तुझ्या दारात आलो, हे परत आम्हाला दुखणं का आलं. देवाला गेल्यानंतर दुखणं होत नाही, तुमचं नियोजनाच्या अभावामुळे दुखणं होतं. आणि आणखी एका ठिकाणी जे सांगितलं आहे, सखल मनोरथ मी पूर्ण करू शकतो. जर दत्त महाराज सांगितलं की माझ्यावर जर तुम्ही श्रद्धा ठेवली तर तुमच्या ज्या इच्छा आहेत त्या मी पूर्ण करतो, पण निदान तुम्ही माझ्याजवळ येऊन तरी बसा, माझं नाव तरी घ्या. जे जे असाध्य आहे ते मी तुम्हाला साध्य करून दाखवतो. पण ह्याची जाणीव व्हायला ग्रंथ संथपणे सावकाश वाचायला पाहिजे आणि अर्थ समजून वाचायला पाहिजे. भाविकांनी जर खरोखरच आपल्या जीवनामध्ये सुख, शांती, समाधान आणि आनंद प्राप्त करून घ्यायचा असेल तर प्रत्येक ओवीमधला अर्थ समजून घ्या. तुमचं जीवन एकदम सुलभ आणि सोयीचं होईल. ज्याप्रमाणे अजून इथं या गुरुचरित्र ग्रंथात, श्रीपाद वल्लभ ग्रंथात आणि स्वामी समर्थांच्या बखरीमध्ये जे बोध सापडतील ते मी थोडक्या भाषेत, सोप्या भाषेत सांगण्याचा प्रयत्न करत आपण त्याचा सगळ्यांनी विचार करू आणि आपलं जीवन आनंदी करू. नमस्कार.